नंतर जाऊयात नाशिक सकाळचे संपादक राहुल रणाळकर आपल्यासोबत आहेत. राहुल सर, आपण बघितलं उत्तर महाराष्ट्राचा जर आढावा घेता 6 मतदारसंघाचा, जळगाव, रावेर सारखा मतदारसंघ, रक्षा खडसे त्या ठिकाणी खासदार आहेत, त्यामुळे तिथे रक्षा खडसे निवडणूक लढवणार. सून आणि सासरे निवडणुकीच्या मैदानात विरोधात असणार का, अशी चर्चा सुरू झाली. धुळे, नंदुरबार आणि नाशिक, दिंडोरी सगळेच महत्त्वाचे मतदारसंघ आहेत आणि त्यांची चर्चा सुद्धा नेहमी जोरदार असते. कसं विश्लेषण कराल थोडक्यात? नक्कीच आपण जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये जे 6 मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये 5 खासदार हे भाजपच्या सध्या आहेत आणि एक खासदार शिवसेनेचे आहेत आणि जे विद्यमान खासदार नाशिक मधले आहेत ते शिंदे गटाकडे आहेत. पण आता जर आपण सध्याच्या परिस्थितीचा जर विचार केला आणि पक्ष जे फुटलेले आहेत त्याचा जर विचार केला तर रावेरमध्ये रक्षा खडसे यांना तिकीट मिळेल की नाही याची एक प्रमुख साशंकता आहे. आणि जर त्यांना तिकीट मिळालं नाही तर एकनाथ खडसे हे स्वतः निवडणुकीच्या मैदानामध्ये असतील राष्ट्रवादीकडून, त्याच्यामुळे तिथं निश्चितपणे चुरस निर्माण होऊ शकते. म्हणजे 5 पैकी 3 ठिकाणी तर भाजप सध्याच्या स्थितीला अडचणीत दिसते. त्याच्यामध्ये पहिली जागा ही रावेरची आहे आणि रावेरच्या नंतर नंदुरबारमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. हिना गावित ज्या भाजपच्या खासदार आहेत तर त्यांच्या संदर्भातली आणि एकूणच विजय गावित यांच्या संदर्भातली जी नाराजी आहे तर विजय गावित विरुद्ध सर्वपक्षीय नेते असे सगळे नंदुरबारमध्ये एकत्र आलेले आहेत. त्याच्यामुळे हिना गावितांना किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणा सदस्याला उमेदवारी मिळते का भाजपकडून हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. कारण स्वरूप सिंग नाईकांच्या स्नुषा ज्या आहेत तर त्या काँग्रेसकडनं त्यांना मोठं आव्हान देऊ शकतात. आणि त्याच पद्धतीने दिंडोरीमध्ये देखील जो आदिवासी मतदारसंघ आहे तर इथं देखील भाजपच्या राज्यमंत्री भारती पवार आहेत आणि एकूणच कांदा आणि द्राक्ष या संदर्भातल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या ज्या भावना आहेत, संतप्त भावना आहेत, तर त्याचा देखील रोष हा भाजपला इथं भेडसावू शकतो. त्यामुळे भाजपची जी दिंडोरीतली जी सीट आहे ती देखील सध्या अडचणीत आहे असं सध्याचं चित्र आहे. म्हणजे 5 पैकी 3 जागा भाजपच्या अडचणीतल्या आहेत. मात्र त्याच्यामध्ये जे उमेदवार देईल महाविकास आघाडी कुठले उमेदवार देईल, ते किती तगडे उमेदवार असतील त्याच्यावर हे सगळं चित्र असेल. आणि नाशिकमध्ये देखील जे गोडसे जे उमेदवार आहेत शिवसेनेचे शिंदे गटाचे तर त्यांचं तिकीट जवळपास निश्चित मानलं जात आहे आणि त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे विजय करंजकर यांचं आव्हान असेल. त्याच्यामुळे ही शिवसेना आणि फुटीर शिवसेना यांच्यामधलं हे युद्ध नाशिकमध्ये बघायला मिळेल. कारण म्हणजे भाजप या जागेवर दावा करत होती, त्याच्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना किती यश मिळतं हे देखील खरं म्हणजे पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. आणि जर ही अगदी राहुल सर, त्यामुळे आता निवडणुकी एकत्र यादी जाहीर झाल्यानंतर या सगळ्याचं चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे. कुणाला तिकीट मिळणार, कुणाची तिकीट कापली जाणार, यावरच या लढती आहेत त्या ठरतील. यानंतर आपण जाऊयात कोल्हापूरवरून निखिल पंडितराव संपादक, सकाळचे संपादक आपल्यासोबत आहेत. पंडितराव सर, आपण बघितलं तर कोल्हापूर, सांगली, सातारा ह्या 4ही मतदारसंघ आपण बघितलं. कोल्हापूर, हातकणंगले आणि साताऱ्याची जे मतदारसंघ आहे नेहमी चर्चेत असलेला मतदारसंघ आहे. कोल्हापुरात दोन्ही शिंदे गटाचे खासदार आहेत. साताऱ्यामध्ये उदयनराजे लढणार का, शिंदे गटाच्या खासदारांना परत उमेदवारी मिळणार का, अशा सगळ्या चर्चा आहेत. कसं विश्लेषण कराल याचं? पश्चिम महाराष्ट्र आपण म्हणत असताना यामध्ये प्रामुख्याने माढा, सोलापूर, सांगली, सोलापूर, सातारा आणि रत्नागिरी या मतदारसंघाचा आपण प्रामुख्याने विचार करतो. आणि आता तुम्ही जो उल्लेख केला कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघ, तर या मतदारसंघामध्ये विद्यमान दोन्ही खासदारांविषयी आता सध्या नाराजी दिसते आपल्याला. मात्र ही नाराजी दूर करण्यामध्ये कशा पद्धतीने यश त्यांना येतं हे खूप मोठं आव्हान आहे. कारण भाजप सातत्यानं या दोन्ही मतदारसंघांवरती दावा करते आणि त्याला पर्याय म्हणून काही उमेदवारांची चाचपणी करते. या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसनं खूप चांगली खेळलेली आहे की थेट शाहू महाराजांनाच काँग्रेसतर्फे निवडणुकीमध्ये उतरवण्याचं त्यांनी धोरण ठेवले. म्हणजे ज्यांच्यावर आरोप करताना कोणत्या पद्धतीचे आरोप करता येणार नाहीत आणि महाराजांविषयी जी काही सहानुभूती आहे ती आपल्याला घेता येईल, या पद्धतीचा एक डाव काँग्रेसनं खेळलेला आहे. आणि सतेज पाटील हे या एकूण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे किंगमेकर असतील पाठीमागून. सांगली मतदारसंघाचा विचार केला तर सांगलीला 2 वेळा भाजपला साथ दिली आहे. मात्र ही साथ देत असताना लोकांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे बघून मतदान केलं आणि तिसऱ्या वेळी देखील ते नरेंद्र मोदींच्याकडे बघून मतदान करतील का हा प्रश्न आत्ता आहे. पक्षांतर्गत अनेक गटबाजींना सामोरं भाजपला जावं लागते, तर त्यामुळं त्या ठिकाणी उमेदवार कोण असेल
विशेषतः या सगळ्या मतदारसंघांमध्ये उमेदवार कोण याविषयी खूप उत्सुकता आहे, कारण उमेदवार एकदा निश्चित झाल्यानंतर सगळे नॅरेटिव्ह पुन्हा बदलतील. साताऱ्यातली पण तीच परिस्थिती आहे की उदयनराजे भोसले जर का उमेदवार असतील आणि तर त्यांच्याविरुद्ध कोण उतरणार, कारण कराडमधले काही मतदारसंघ असे आहेत की जे सातत्यानं महाविकास आघाडीकडे जात आहेत. आता आपण पश्चिम महाराष्ट्रातलं बघितलं तर माढा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले इथं महायुतीचे खासदार आहेत आत्ता, आणि सातारा आणि रत्नागिरी या ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार आहेत. रत्नागिरीत पण हीच परिस्थिती आहे की तिथं लोकांच्या भावना ह्या उद्धव ठाकरेंच्या विषयी खूप सहानुभूती अजून दिसते. म्हणजे भाजपनं किती जरी प्रयत्न केला किंवा महायुतीने प्रयत्न केला तरी उद्धव ठाकरेंच्या विषयी सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये खूप सहानुभूती दिसते. आणि विनायक राऊत आत्ता जे विद्यमान खासदार आहेत तर ही सहानुभूती अत्यंत चांगल्या पद्धतीने कॅच करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि सोलापूरमध्ये भाजपला आत्ता खासदार आहेत, मात्र उमेदवार कोणही आहे, कारण प्रणिती शिंदे आता थेट काँग्रेसतर्फे निवडणूक रिंगणात उतरणे स्पष्ट झालं, त्यांनी प्रचार देखील चालू केला आहे. तर त्या ठिकाणी क्रॉस कसं करायचं हा प्रश्न आहे भाजपला. आणि माढ्यात आत्ता विद्यमान खासदार जे आहेत त्यांच्याविषयी अंतर्गत गटबाजीचं आव्हान आहे. मग त्या ठिकाणी अगदी आता परिस्थिती असे की सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील किंवा आणखीन काही आमदारांना त्या ठिकाणी उतरायचं का रिंगणात याची चाचपणी भाजप करते. कारण एकंदरीत भाजपचं आतापर्यंतचं वाटचाल बघितलं तर ते धक्का तंत्रावरती खूप भरोसा ठेवतात. अगदी निखिल सर, म्हणजे जी बदललेली 2019 नंतर मागच्या काही वर्षामध्ये बदललेली जी समीकरणं आहेत राज्यातली, या सगळ्या समीकरणांचा परिणाम या सगळ्या मतदारसंघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत. डॉक्टर राजू वाघमारे, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद, कारण पुढच्या चर्चेमध्ये डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत नसणार आहेत. मात्र यानंतर ब्रेक नंतर आपण महत्त्वाचे 2 प्रश्न घेणार आहोत. ते म्हणजे जर आज मतदान झालं किंवा आता मतदान झालं तर महाराष्ट्रातली जनता कुणाला मतदान करेल किंवा कुठल्या पक्षाला किती मतदान होईल, आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे कोणत्या आघाडीचे, महाविकास आघाडीचे किती खासदार निवडून येतील आणि महायुतीचे किती खासदार निवडून येतील, यावर सुद्धा आपण या महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त कल महाराष्ट्राचा साम टीव्ही.